परवा एक गोष्ट ऐकण्यात आली की हल्ली आपण मेंदूचा वापर कमी प्रमाणात करतो. म्हणजे कसं की आपण बघतो बऱ्याच वेळेला की काय कॅल्क्युलेशन करायचे असले तर पटकन लगेच कॅल्क्युलेटर काढतो आणि तिचं हे करतो. म्हणजे 4-5 गोष्टींची जरी बेरीज मारायची असेल तरी आपण वही पेन जरी जवळ असला तरी काय करतो आहे, वही पेन बाजूला ठेवतो, कॅल्क्युलेटर ओपन करतो आहे, पट बेरीज, हां एवढं. तेच वही पेननं जर लिहिले 30 आकडे यांची बेरीज केली तर तेवढ्यामुळं आपल्याला मेंदूला कितीतरी व्यायाम मिळत असतो, तो आपण मिस करायला लागलो. अशा बऱ्याच घटना आहेत. तर आपल्या मेंदूला जर असं आपण व्यायाम दिला नाही तर त्यामुळं काय होईल, तो क्षीण होईल. ज्यावेळी एखादी गोष्ट वापरली गेली नाही तर जसं ती हळूहळू तिचा हे कमी होत जातो आहे, तिची जी प्रभाव आहे तो कमी व्हायला लागतो. त्याप्रमाणे मेंदूचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आणि अल्झायमरसारखे आजार लवकर होण्याची शक्यता असते, विसरभोळापणा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं कसं आहे की तुम्ही जेवढं आपल्या मेंदूला काय हे देता येईल, म्हणजे आता अनेक गोष्टी असतात आपण बघतो की खेळण्यामध्ये असतात. म्हणजे आता लहान मुलं वगैरे असं असतात. पूर्वी कशी भेंड्यानं वगैरे खेळायची, गाण्याची भेंडी, मग हे गाणं संपलं की ते गाणं, ते संपलं की ते. काही गावाच्या भेंड्यानं, म्हणजे हे गाव मग त्याचं शेवटचं अक्षरापासून पुढचं गाव, नावांचं असून दे, अशा अनेक गोष्टी असायच्या की ज्यातून भेंड्या म्हणून खेळल्या जायच्या. पण बघा तुम्ही त्यामुळं कितीतरी व्यायाम होतो. आपण विचार करतो ना त्या अरे हे ह्या नावानं ग क क न क न क न, व्यायाम, मेंदूचा व्यायाम सुरू झाला. तर अशा प्रकारे आपल्याला मेंदू सक्रिय केला पाहिजे की ज्यामुळं आपल्याला त्या मेंदूची ताकद वाढवता येईल, त्याची स्मरणशक्ती वाढवता येईल. आणि हे गरजेचं आहे, कारण आपण आता हल्ली फक्त डिपेंड झालो आहे मोबाईलवर किंवा कॅल्क्युलेटरवर. प्रत्येक गोष्टीला ताण काय द्यायचा नाही डोक्याला, पटकन इझिली काय होईल ते बघायचं. पण हे चुकीचं आहे. कारण कसं आहे, आता पाढे बघा, बऱ्याच आता पूर्वी आमच्या वेळी 20पर्यंत तर पाढे प्रत्येकाला पाठ असायचेच आणि काही बऱ्यापैकी लोकांना 30पर्यंत असायचे. पण आता पाढे पाठ करण्यात फारशी रुची घेत नाहीत मुलं. पण ती पाढे पाठ करायला लावा, कारण पाढे पाठ केल्यामुळं तुम्ही कॅल्क्युलेशनला त्याचा उपयोग करताय पटकन, आणि त्या तुम्ही हातानं कॅल्क्युलेशन करायला बरं पडतं ते. त्यामुळे पाढेपाठ करायला शिकवा मुलांना, त्यामुळं त्याचा फायदा पूर्ण लाईफ टाईम होतो तुम्हाला. आजही बघा तुम्ही, आपल्याला आता 99-81 पटकन आपण लगेच 81 करतोय, हां हात चाला, हा पटपट. तुम्हाला पाढेच पाठ नसले तर कसं होणार. त्यामुळं मुलांना पाढेपाठ करायला हवा, ज्याचा फायदा खूप चांगला होतो आहे आणि तुमच्या मेंदूचा वापर चांगला होतो आहे. नाहीतर कसं होणार, हळूहळू आपण प्रत्येक गोष्ट आयत्या करायला लागलो तर जसा शिपूट कशी आपली कमी झाली ना माणसाची हळूहळू, कारण तिचा वापर कमी झाला, त्यामुळं शिपूट हळूहळू कमी झाले असं आपण ह्याच्यामध्ये उत्क्रांतीमध्ये वाचतो. तसं आपण जर मेंदूचा वापर कमी करायला लागलो, हळूहळू आपला मेंदू लहान होईल कदाचित, अशी एक भीती आहे. त्यामुळं कसं आहे, मेंदूचा वापर झाला पाहिजे चांगल्या कामी, त्याचा व्यायाम. काही शब्दकोडे असतात, शब्दकोड्यामध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे हे असतात की ह्याचं शब्दाचं ह्याचं असं काय तिरकं आडवं उभा असं असतं. तर त्या पद्धतीने त्याचासुद्धा आपल्याला यामध्ये वापर करता येतो. आणि म्हणी असतात किंवा काय ह्या असतात, त्यात अनेक गोष्टी आहेत की ज्यातनं आपल्याला आपल्या मेंदूला वापर करता येतो सक्रियपणे. तर अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या असतील, खेळ असतील, काय असतील, ते जे मेंदूला आनंद देणार आहे तर त्याचा नक्की वापर करा. मुलांना तो वापर करायला लावा, ज्याचा फायदा मेंदूचा आपल्या कार्यशीलता वाढेल. थँक्यू.